रायगड पालकमंत्री पदाचा वाद शमलेला नाहीये। त्यातच रायगड दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर अजून तोडगा काढलेला नाही, हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट केले। रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचा पालकमंत्री कोण होणार या प्रश्नावर म्हटले आहे। यामुळे रायगड पालकमंत्री पदाचा घोळ अजूनही सुरूच आहे, अशा चर्चेला उधाण आले। नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून मिटलेला नाही। असे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यावर आहेत। विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत। रायगडकडे जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाड येथे थांबले। त्यांनी चौदार तळ्याला भेट दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। पुढील कार्यक्रमासाठी जाताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वाहनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री पदावर दावा करणारे मंत्री भरतशेठ गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांना सोबत घेतले। शिंदे सेनेचे भरतशेठ गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांचा रायगड पालकमंत्री पदावरील दावा कायम आहे। असे असताना मुख्यमंत्र्यांनी चौघांसह एकत्र प्रवास केल्यामुळे या प्रवासात पालकमंत्री पदावर तोडगा निघणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। रायगड पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती फडणवीसांनी केली होती। त्याला शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विरोध केला। गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोकोचा प्रयत्न केला। रायगड पालकमंत्री पदाला होत असलेला विरोध पाहता दाऊस दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली होती। मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरे, गोगावले आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत प्रवास करून पालकमंत्री पदावर तोडगा सांगितला असेल। तो तोडगा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मान्य होईल का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। रायगडचा पालकमंत्री कोण होणार सर? रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप? आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।